ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांपासून. तर सुभेदार मंडळी सगळे हॉलमध्ये असतात. म्हणजेच कल्पना असते, सायली असते, अस्मिता असते, अश्विन असतो आणि अर्जुन असतो. तर आता अर्जुन म्हणतो, तुझ्या डिवोर्सची केस मी फाईल केली आहे आणि लवकरात लवकर आम्हाला पहिली हिअरिंगसाठी तारीख मिळणार आहे असं म्हणतो अर्जुन अस्मिताला. एक मिनिट असं म्हणतो अश्विन, तू डिवोर्ससाठी फाईल पण केलास असं म्हणतो अश्विन. मला तर माहितीच नव्हतं की अस्मिता हिच्या डिवोर्सची केस फाईल झाली म्हणून असं म्हणतो. तर आता अर्जुन म्हणतो, तुला काय कमी व्याप होता का? मला आईंशी माझ्या गरोदरपणाबद्दल काहीच बोलता आलं नाही असं म्हणते सायली मनातल्या मनात. मी ते पूर्णाजीला सांगू का असं म्हणते सायली मनातल्या मनात. नाही नको. आत्ताच्या त्यांच्या मनस्थितीत त्यांना वाटेल की सायली नाही तन्वी गरोदर आहे आणि मोठा गोंधळ होईल असं म्हणते आता इथे सायली. तर आता तिला परत पळमळताना ती उलटी करायला जाते. तर अश्विन म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी अगदी योग्य निर्णय घेतला असं म्हणतो अश्विन. अस्मिताई, तो आता फक्त स्ट्रॉंग राहा असं म्हणतो अश्विन. स्ट्रॉंग राहण्याची गरज आपल्या दोघांना आहे असं म्हणते अस्मिता. आणि हे आपण दोघेही व्यवस्थित मॅनेज करू असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे सगळेजण हो म्हणतात. तर आता इथे प्रताप तिला सांत्वना करतो. तर आता इथे अर्जुन बघतो आजूबाजूला, तर सायली नसते. तर अर्जुन म्हणतो, सायली कुठे गेली? ती असं म्हणतो अश्विन. ती कदाचित पूर्णाजीशी बोलायला गेली असं म्हणतो अश्विन. तर आता सायली ते वापस, तू तुझ्या खोलीतच गेली होतीस असं म्हणते कल्पना. मला वाटलं तू पूर्णाजीशी बोलायला गेली होतीस असं म्हणते कल्पना. मी बोलते पूर्णाजींशी, तुम्ही काळजी नका करू असं म्हणते सायली. मला फक्त थोडा वेळ द्या असं म्हणते सायली. पण त्याआधी मी देवाजवळ दिवा लावते आणि आपण सगळे मिळून शुभम करू ते म्हणूया असं म्हणते आता सायली. पूर्णाची देवाजवळ असल्या ना की त्यांचं मन शांत असतं असं म्हणते सायली. आणि मग त्यांच्याशी बोलणं सोपं जाईल असं म्हणते आता सायली. आलेच मी असं म्हणून आता सायली निघून जाते तिथून. तर इथे सचिनला दाखवलंय. तर आता सचिन आपल्या घरी आलेला असतो. तर सचिन म्हणतो, बाबा जरा ह्या पेपर्सवर साईन करता का असं म्हणतो सचिन. काय रे हे असं म्हणतो आता सचिनचा बाबा. त्याचं काय आहे ना बाबा, आता मला कधी कॅनडाला जावं लागेल सांगता येत नाही. नाही म्हटलं तरी माझ्या बायकोचा सून म्हणून तुम्हाला काहीच उपयोग नाही असं म्हणतो सचिन. अशा परिस्थितीत तुम्ही दोघंच इथे आहात. जर तुमच्या तब्येतीला काही झालं तर माझा जीव तिथे वर खाली होईल असं म्हणतो सचिन. म्हणून मग मी ही तुमच्या नावाने हेल्थ पॉलिसी काढली आहे. ॲटलिस्ट तुम्हाला ट्रीटमेंट तरी चांगली मिळेल असं म्हणतो सचिन. अरे हेल्थ पॉलिसीची काय गरज आहे असं म्हणते तिची आई. तुझ्याकडे अजिबात पैसे नाहीत म्हणालास ना तू, मग एवढ्या अडचणीत आमचा का विचार करतोयस असं म्हणते ती. आई माझ्यासाठी तुम्हा दोघांशिवाय आणि तुम्हाला माझ्याशिवाय कोण आहे दुसरं, आणि ह्या संकटाच्या वेळेला आपण सगळ्यांनी एकमेकांसाठी असणं महत्वाचं आहे असं म्हणतो आता सचिन. बाबा असं म्हणतो सचिन, सही करताना असं म्हणतो तो. तर आता असंही करतो त्याचा बाबा त्याच्यावरती. तर ते वेगळेच पेपर्स असतात बघा प्रेक्षक हो. तर तो साईन करून देतो त्याचा बाबा आता इथे सचिनला. तर आता इथे पेपर्स घेतो तो आपल्या हातात. मुलगा असावा तर हा असा. इतक्या त्रासात सुद्धा बायकोचा छळ सुसवत असताना सुद्धा आम्हाला तो विसरला नाही असं म्हणतो आता इथे तिची आई. तुम्हाला कसा विसरेन गाई असं म्हणतो आता इथे सचिन. तुमचं हे घर आणि सेव्हिंग्ज असताना मी तुम्हाला कसं विसरेन असं म्हणतो आता इथे सचिन. बाबा तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की सही करण्याआधी तुम्ही ते कागद वाचले सुद्धा नाही तसं म्हणतो सचिन. ह्या प्रेमाचा फायदा तर मला घ्यायलाच हवा असं म्हणतो सचिन आणि हसतो तो. तर तेवढ्यातच आता बेल वाजते. तर बघा प्रेक्षक हो, सचिनने त्याची साईन आता त्याच्या बाबाची प्रॉपर्टी पेपर्सवर घेतलेली असते इन्शुरन्सची सांगून. तर आता काहीतरी येतं बघा प्रेक्षक हो, तर लिगल पेपर्स असतात त्याच्यामध्ये. तर आता सचिनला मिळतात ते पेपर्स. अरे काय हे असं म्हणते त्याची आई. तर आता सचिनच्या हातातून ते पेपर्स पडतात. अस्मिताने मला डिवोर्स नोटीस पाठवली असं म्हणतात इथे सचिन. हे बघ सचिन, तू हे सगळं मनाला नको लावून घेऊस असं म्हणते तिची आई. तिला वागायचं तसं वागू देत. तू तिला डिवोर्स देऊन टाक आणि मोकळा हवं असं म्हणते तिची आई. ती मला आमची सून बनवू नकोच आहे असं म्हणते तिची आई. बघ सचिन, मला असंच वाटते की ही केस लवकरात लवकर संपू देत आणि संपलेलीच बरे असं म्हणतो त्याचा बाबा. तर आता हातामध्ये किती आपल्या बघा प्रेक्षक हो डिवोर्स पेपर्स त्याची आई, आणि वाचते ती पेपर्स. मी अस्मिताला इतक्या पटकन कसं मोकळं करू? सुभेदारांना वाटतंय की माझ्या विरोधात सगळे पुरावे त्यांच्याकडे आहेत, पण त्याने मला हलक्यात घेण्याची चूक केली असं म्हणत होता सचिन. आणि मनातल्या म्हणत असतो ते सगळं, आणि त्याची शिक्षा मी त्यांना देणारच असं म्हणत होतो. मी अस्मिताच्या विरोधात असा सापळा रचेन ज्यात ती एकटीच नाही अख्खे सुभेदार फॅमिली अडकेन असं म्हणत होता इथे सचिन. तर आता रात्र झालेली दाखवले. तर आता साक्षी भेटायला आली असते डॉक्टरला. आर यू शुअर मॅडम असं म्हणतो. येस डॉक्टर असं म्हणते साक्षी. डॉक्टर मला माझ्या चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी करून घ्यायची असं म्हणते साक्षी. मला माझा चेहरा पूर्णपणे बदलायचा असं म्हणते साक्षी. हे पॉसिबल आहे का असं म्हणते ती. ऑफकोर्स पॉसिबल आहे असं म्हणतो डॉक्टर. अहो ते कामाचं माझं असं म्हणतो. मी या सगळ्यासाठी काय प्रोसिजर आहे ती मला सांगा असं म्हणते ती. त्यासाठी सगळ्यात आधी आपण तुमच्या चेहऱ्याचं कन्सल्टेशन करून तपासणी करूया आणि तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात काय बदल हवा आहे ते सांगा. त्यानंतर काही बेसिक टेस्ट करून तुम्ही फिट आहात का सर्जरीसाठी हे पाहूया, आणि नंतर मग प्रोसेस चालू होईल आणि रिकव्हरीपर्यंत आम्ही तुमच्यासोबत असू असं म्हणतो. आणि तुम्हाला सगळं सांगून पुढे काय करायचं ते सांगू असं म्हणतो. या सगळ्यामध्ये काय रिस्क इन्वॉल्ड आहे माहिती आहे मला असं म्हणते साक्षी. त्याबद्दल आपण नको बोलायला असं म्हणते ती. तुम्हाला ही प्रोसिजर का करायची असं म्हणते ती. कारण हे सगळं मला लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. डॉक्टर प्लीज मला सांगा की या सगळ्यामुळे मी माझी आयडेंटिटी बदलू शकेन का असं म्हणते साक्षी. हो अगदी 100% असं म्हणतो. तुम्ही आम्हाला जे सांगाल त्याप्रमाणे तुमचा नवीन चेहरा बनवा असं म्हणते ती. आणि हा नवीन चेहराच तुमची नवीन ओळख होईल असं म्हणतो.
डॉक्टर मला लवकरात लवकर सर्जरी करायची असं म्हणते साक्षी. आता दिवस कुठला असेल तो मी तुम्हाला कळवते. थँक्यू असं म्हणते ती. तर आता निघून जाते तिथून साक्षी बघा प्रेक्षक हो. तर आता ती सगळं आपले बॅग वगैरे घेऊन जाते बाहेर. तर आता इथे साक्षीला गाडीत बसलेलं दाखवलं तर तेवढ्यातच तिला फोन येतो. हॅलो असं म्हणते साक्षी. हा सचिन. साक्षी कुठे आहेस तू असं म्हणतो सचिन. मला तुला अर्जंटली भेटायचं असं म्हणतो सचिन. सचिन मी कामासाठी बाहेर आले. मला तुला भेटायचं आहे पण आता म्हटलं नाही भेटू शकत कारण मी सध्या पनवेलमध्ये नाही असं म्हणते ती. बरं असं म्हणतो सचिन. पण तू लवकरात लवकर घरी परत ये. मला खूप महत्त्वाचं तुझ्याशी बोलायचं असं म्हणतो सचिन. येस असं म्हणतो आता साक्षी. सचिन मला सुद्धा खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी असं म्हणते साक्षी. ओके असं म्हणतो सचिन बाय. तर सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता सगळेजण पाया पडत असतात देवाच्या. तर सगळेजण शुभम करोती म्हणत असतात. तर परतच सायलीला भास व्हायला लागतो तन्वीचा. तर आता खूप भास होत असतात सायलीला. तर ती खूप बेचैन झालेली दाखवलंय. पुण्याची आणि ती दिसत असतात तिला बॅकग्राऊंडमध्ये म्हणजेच फ्लॅशबॅकमध्ये. तर खूप विचलित झालेली असते आता सायली आणि ते दाखवलं सुद्धा आहे. तर ती आपले डोळे उघडते आणि तिला खूप सारे फ्लॅशबॅक येतात. तर आता अपूर्णाची तिच्या बाजूला येऊन थांबते. आज किती दिवसांनी आपण शुभम करोती म्हटलं असं म्हणते आता पूर्णाची. तू लहान असताना आपला हा नित्यक्रम होता असं म्हणते आता पूर्णाची. आपण नंतर सवय सुटली ती सुटलीच असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता सायली म्हणते खरंच लहान असताना आपण शुभम करोती म्हणायचो असं म्हणते सायली. तर पूर्णाची म्हणते हो तर अगं मला दिवा लावायला थोडा जरी उशीर झाला तरी तू माझा हात धरून इथे घेऊन यायचीस असं म्हणते पूर्णाची. आणि हट्टाने एकत्र शुभम करोती आपण म्हणायचो असं म्हणते आता पूर्णाची. तर आता सायली आठवण करायला लागते. पण या सगळ्याशी माझा काय संबंध आहे असं म्हणते सायली. मला कोणाचा आवाज ऐकू येत होता असं म्हणते आता सायली. बरं असं म्हणते पूर्णाची. मी माझ्या खोलीत जाते जरा जप करते असं म्हणते पूर्णाची आणि जाते ती जप करण्यासाठी आणि आराम करतेस मग जाते ती. तर आता विमल एक असं म्हणते आता पूर्णाची. विमलला घेऊन जाते पूर्णाची. तर आता सायली विचार करत असते खूप जास्त बघा प्रेक्षक हो. तर आता कल्पना म्हणते सायली तू पूर्णाचीशी बोललीस का. तर आता सायली जाते आणि म्हणते पूर्णाची 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 असं म्हणते सायली. पूर्णाची असं म्हणते ती. मला तुझ्याकडे काहीतरी मागायचं असं म्हणते सायली. देशील. तू मागितलंस आणि मी देणार नाही असं कधी होईल का असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता सायली म्हणते नाही बोल काय हवे तुला असं म्हणते पूर्णाची. त्या दिवशी तुला जरा बरं नव्हतं त्या दिवशी त्या डॉक्टरशी बोलली होतीस बघ तू असं म्हणते आता इथे सायली. त्या आज परत आल्या तसं म्हणते ती. आज त्यांच्याशी परत बोलशील का. त्या दिवशी तुला त्यांच्याशी बोलून छान वाटलं होतं ना छान झोपली होतीस. आज पण बोल ना त्यांच्याशी असं म्हणते सायली. पण मी का बोलायचं असं म्हणते पूर्णाची. मला तर काहीच होत नाही असं म्हणते आता पूर्णाची. आणि काही असेल तर मी अश्विनशी बोलेल ना असं म्हणते पूर्णाची. उगाच दुसऱ्या डॉक्टरशी कशाला बोलायचं असं म्हणते तर पूर्णाची. अगं पूर्णाची सगळे उपचार काय घरच्याच डॉक्टरांनी करायचं असं असतं का असं म्हणते ती. का नाही करायचं असं म्हणते पूर्णाची. ऐकावं ते एक एक खोळच बाई नवीन असं म्हणते तर पूर्णाची. खोळ तर खोळ समज असं म्हणते आता इथे सायली. माझ्यासाठी बोल ना आजी त्याच्याशी. आणि तुला काहीच करायचं नाहीये फक्त थोडा वेळ गप्पा मारायचे आहेत असं म्हणते सायली. आता तुझा हट्टच आहे तर मग ऐकावंच लागणार असं म्हणते आता पूर्णाची. ठीक आहे मी बोलेन त्यांच्याशी असं म्हणते आता पूर्णाची. पण हे फक्त तुझ्या इच्छे खातर करते मी बरं असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता इथे असं म्हणते ती. चल खोलीत वाट बघता येते असं म्हणते आता इथे सायली. तर घेऊन जाते ती पूर्णाचीला. तर आता इथे अर्जुन आणि अश्विन बोलत असतात त्या डॉक्टर सोबत. तर आता इथे अश्विन म्हणतो पूर्णाचीचे सिम्पटम्स तसेच आहेत डॉक्टर असं म्हणतो अश्विन. ती अजूनही सायली वहिनीला तर मी समजते असं म्हणते ती. डोंट वरी डॉक्टर अश्विन त्या नक्की बऱ्या होतील असं म्हणते ती डॉक्टर. आपल्याला या प्रोसेसमध्ये घाई करून चालणार नाही असं म्हणते आता ती डॉक्टर. तर आता तेवढ्यातच पूर्णाची येते. पूर्णाची असं म्हणतात इथे अर्जुन. तर तिच्यासोबत सायली आणि कल्पना आणि विमल सुद्धा आलेले असतात. नमस्कार नमस्कार असं म्हणते आता पूर्णाची. कशा आहात अन्नपूर्णा मॅडम असं म्हणते डॉक्टर. अगदी ठणठणीत आहे असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर सगळ्यांना आनंद होतो ऐकून. पूर्णाची तू बस हा डॉक्टरांशी बोलत असं म्हणते सायली. आम्ही बाहेर आहोत असं म्हणते ती. तर जाऊ असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता बाकी सगळे जातात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पूर्णाची न डॉक्टर फक्त दोघेच आतमध्ये बसलेले असतात. या बसा असं म्हणते आता इथे ती डॉक्टर आणि बसवते आता इथे पूर्णाचीला ती. तर आता इथे डॉक्टर आपला प्रोसेस चालू करणार आहे आणि कन्सल्टेशन घेणार आहे बघा प्रेक्षक हो पूर्णाचीचा. बोला असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर ते डॉक्टर म्हणते आज काय केलं तुम्ही दिवसभर असं म्हणून विचारते ती. तर आता इथे रात्रच असते बघा प्रेक्षक हो. तर इथे दवाखाना दाखवलाय. तर आता इथे दवाखाना नाही आहे मात्र प्रेक्षक हो प्रियाला दाखवले जेलमध्ये आणि तिचा तपास चालू आहे. शेवटचं कधी खाल्लं होतं हिने असं म्हणते डॉक्टर. अहो इथे आल्यापासून इथे काहीच खाल्लं नाही हिने. हिला किती समजावं ही काहीच ऐकत नाही असं म्हणते ती इन्स्पेक्टर. अशी गोष्ट नाही चालणार. कैद्यांची तब्येत बिघडली तर नाही चालणार असं म्हणते ती डॉक्टर. तुमची ती जबाबदारी आहे असं म्हणते ती. तुला काहीतरी खावंच लागेल असं म्हणते ती डॉक्टर. मी हजारदा सांगितलंय जोपर्यंत माझा नवरा परत येत नाही तोपर्यंत मी काहीच खाणार नाही असं म्हणते प्रिया. पण तो येण्याआधीच तुझी तब्येत बिघडली तर तू तिला भेटणार कशी. तुझ्या अशक्तपणामुळे तुझ्याशी बोलू शकली नाहीस तर असं म्हणते डॉक्टर. एवढं का होत नाही मला असं म्हणते प्रिया. असं तुला खरंच वाटतं असं म्हणते डॉक्टर. आताच किती विकनेस आलाय बघ तुला असं म्हणते ती. तुझा नवरा येईल तेव्हा तू नक्कीच गादीत असशील आणि त्या तोंडातून एक शब्द हे फुटणार नाही असं म्हणते डॉक्टर. तर प्रिया म्हणते नाही 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 असं म्हणते ती. असं हो नाही चालणार असं म्हणते ती. माझा नवरा येईल तेव्हा त्याच्याशी मला नीट बोलता आलं पाहिजे असं म्हणते प्रिया. तो सोडून दुसरं कोणीच नाही आहे माझं या जगात असं म्हणते ती. तो जर मला मदत करायला नाही म्हणाला तर मग
माझी मदत कोणीच नाही करू शकणार असं म्हणते ती. मग तिच्याशी बोलायला अंगात ताकद राहावी ना, नाहीतर तुझा नवरा येईल आणि न भेटता निघून जाईल असं म्हणते ती डॉक्टर. त्यापेक्षा थोडं खाऊन घे असं म्हणते ती डॉक्टर. तर प्रिया म्हणते हो मी खाईन खाईन असं म्हणते प्रिया, मी खाईन जेवण असं म्हणते ती. तर आता ती जेवायला लागते बघा प्रेक्षक हो. तर आता प्रिया जेवायला लागते. अश्विन येतोय आणि मी पडून राहिले तर असं कसं चालेल असं म्हणते तिने जेवायला लागते ती. खूप जोरजोरात खात असते ती. तर तिला ठसका सुद्धा लागतो. तर आता तिला पाणी देतात. खूप जोरजोरात खाल्लेलं दाखवलं आता इथे प्रियाला बघा प्रेक्षक हो. आणि आता ती जोरजोरात खात असते. तर आता तिच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं दाखवलंय. सावकाश खाणे इथे जे जेवण येईल ते जेवावंच लागेल असं म्हणते ती डॉक्टर. जेवण मी असं म्हणते प्रिया. अश्विन येईल तेव्हा मला सांगा असं म्हणते प्रिया. हो असं म्हणते ती इन्स्पेक्टर. तर आता बाहेर जातात ते तिला घेऊन डॉक्टरला. तर प्रिया आतमध्येच बसलेली असते जेवण खात. तर आता जेवत असता सगळे सुभेदार मंडळी डायनिंग टेबलवर बसून. मला दिवस गेले इथे अजूनही मला कुणाला सांगता आलं नाही असं म्हणते सायली. ना यांच्याशी बोलता आलं ना यांशी असं म्हणते सायली. तर आता तेवढ्यातच अश्विनी येतो. तर सगळेजण बघतात. अश्विन असं म्हणते कल्पना. आता तो कुठे निघालास असं म्हणते कल्पना. तर आता इथे अश्विनचा चेहरा उतरलेला असतो. तर अश्विन येतो आता डायनिंग टेबलकडे आणि तो बोलायला लागतो. तर आता तो म्हणतो अगं हॉस्पिटलला जातोय असं म्हणतो अश्विन. अरे अश्विन असं म्हणतो प्रताप. आताच आलास ना तू हॉस्पिटलमधून आणि परत निघालायस म्हणजे दिवसभर ड्युटी करायची आणि परत नाईट ड्युटी असं म्हणतात इथे प्रताप. तर चेहरा उतरलेला असतो अश्विनचा. असं करू नकोस रे असं म्हणतो प्रताप. दिवस रात्र काम करून तब्येत बिघडेल तुझी असं म्हणतो प्रताप. दिवस रात्र कामात असलो की नको त्या आठवणी जागा होत नाहीत डॅड असं म्हणतात इथे अश्विन. नको त्या आठवणी म्हणजे असं म्हणतात इथे प्रणाची. असं काय घडलंय जे तुला आठवायचंच नाही असं म्हणतात इथे प्रणाची. तर आता अर्जुन म्हणतो सांगू नकोस. तर आता इथे अश्विन म्हणतो घरात दिवसभर राहिलं तर अस्मिता आणि सचिनचे विचार येतात. त्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये गेलेलं बरं. त्यामुळे सतत कामाचेच विचार असतात. त्यामुळे असं म्हटलं असं म्हणतात इथे अश्विन. कल्पना आणि तन्वीने मला सगळा प्रकार सांगितला असं म्हणतात इथे प्रणाची. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. असा माणूस आपल्या आयुष्यातून गेला ही चांगलीच गोष्ट आहे असं म्हणते प्रणाची. याचं दुःख करत बसायची गरज नाही असं म्हणते प्रणाची. पटतंय मला प्रणाची आणि मी केव्हापासून प्रयत्न करते की दुःखात नाही राहायचं असं म्हणते आता इथे अस्मिता. सचिनचा विचार सुद्धा करायचा नाही असं म्हणते ती. तो माझ्या आयुष्यात असो किंवा नसो मी आणि माझा बाळ आनंदातच राहणार असं म्हणते आता इथे अस्मिता. अश्विन असं म्हणतात आता इथे अर्जुन तू जा हॉस्पिटलला आणि जेवून जा असं म्हणतात इथे तो. तर आता जेवायला बोलवतात त्याला. तर ठीक आहे असं म्हणतो अश्विन बस असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे अश्विनला बसवतात. विमल अश्विनला जेवायला वाढ असं म्हणते आता इथे कल्पना. तर हो असं म्हणते आता इथे विमल. तर ती जेवायला वाढते बघा प्रेक्षक आता इथे अश्विनला. तर आता सगळं जेवत वाढत असते. विमल आणि बाकी सगळे सुद्धा जेवत असतात. तेवढ्यातच आता कॉल आलेला असतो सायलीला. तुम्ही फोन घ्या मी वाटते असं म्हणते सायली. तर आता विमल फोन घ्यायला जाते. तर तो विमलचा कॉल असतो. मावशी असं म्हणते विमल. हा बोल ना मावशी असं म्हणते विमल. तर तिला धक्का बसतो काहीतरी ऐकून. अरे देवा असं म्हणते आता इथे विमल. काय बोलतेस असं म्हणते ती. हो का असं म्हणते ती. नको नको मावशी थांब थांब. मावशी थांब तू घाबरू नकोस. मी येते असं म्हणते विमल. हा मी येते असं म्हणते ती. सुभेदार मंडळी सगळे बघत असतात विमलकडे. विमल खूप घाबरलेली असते. अरे देवा असं म्हणते विमल. काय ग काय झालं विमल असं म्हणते पुण्याची. पुण्याई आहो माझ्या मावशीचा फोन आला होता. तिच्या लेकीने म्हणजेच माझ्या मावस बहिणीच्या घरी ना तिने ते गरोदरपणाची चाचणी करतात ना ते पट्टीवरती ते आणून तिची चाचणी केली होती. त्यामध्ये कळलं की ती गरोदर आहे म्हणून. तिने आनंदाने सगळ्यांना सांगितलं की ते गरोदर आहे म्हणून. ती सासूने घरात पूजाही घातली. पण ती लोक जेव्हा डॉक्टरकडे गेले तेव्हा कळलं की की चाचणीचा निकाल खोटा होता म्हणून असं म्हणते आता विमल. ती गरोदरच नाही असं म्हणते आता विमल. त्यामुळे तिची सासू आणि तिचा नवरा खूप खूप भडकलेत. त्या पोरीला घराबाहेर काढायला निघालेत असं म्हणते विमल. वॉट असं म्हणतो अर्जुन. माझी मावशी केली तिथे पण ती लोक तिचं ऐकत नाहीयेत. वहिनी तिला माझी गरज आहे. मी जाऊ का असं म्हणते विमल. हो जा लगेच नाही आणि काय लागलं तर सांग असं म्हणते आता इथे कल्पना. मी आलेच असं म्हणून आता विमल निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे विमल येऊन जाते तिथून कडबडीने बघा प्रेक्षक आणि बाकी सगळे विचार करतच असतात हे काय झालं म्हणून. तर आता इथे सगळ्यांनाच दुःख होतंय सगळं ऐकून. तर आता सायली पण विचार करायला लागते. म्हणजे घरी केलेली चाचणी चुकीची असू शकते असं म्हणते आता इथे सायली. बरं आधीच सगळ्यांना सांगितलं आणि माझी चाचणी चुकीची आली तर असं म्हणते सायली. सगळ्यांना खूप मनस्ताप होईल असं म्हणते आता सायली. मी पण ही प्रेग्नन्सी टेस्ट केली होती त्यावर लिहिलेलंच आहे की रिझल्ट चुकीचा असू शकतो. म्हणूनच मी डॉक्टरांकडे गेले आणि प्रेग्नन्सी कन्फर्म करून घेतली होती असं म्हणते आता अस्मिता. बातमी खोटी निघाली म्हणून काय त्या बाईला घराबाहेर काढायचं असं म्हणत होतं इथे अर्जुन. बघ ना असं म्हणते आता इथे प्रणाची. तर आता सगळे विचार करत असतात नाही नाही ही चूकच आहे असं म्हणते कल्पना. पण काय आहे ना एक आस लागून असलेली असते ना आणि नातवंड येणार म्हटल्यावर मन तर नाचायला लागतंच मग असं म्हणते आता इथे कल्पना. पण जेव्हा कळतं की बातमी खोटी आहे तेव्हा मनस्ताप तर होणारच ना दुःख तर होणारच असं म्हणते आता इथे कल्पना. तर सगळे विचार करत असतात आणि सगळे हो हो म्हणत असतात जे काही कल्पना बोलत असते ते. तर आता इथे सायली हे सगळं ऐकून तिला दुःख होत असतं असं माझ्या बाबतीत व्हायला नको म्हणून. नाही नाही पण त्या मुलीची पण चूक आहेच ही अशी बातमी सगळ्यांना सांगायला नको
होती तिने असं म्हणतो प्रताप. आधी डॉक्टरांकडे जायला हवं होतं, कन्फर्म करायला हवं होतं नाही का असं म्हणतात इथे प्रताप. सगळ्यात आधी ही गोष्ट नवरा बायकोने डिस्कस केली पाहिजे ना असं म्हणतो अर्जुन. मग सगळ्यांना पाहिजे सांगायला असं म्हणतो तो. एक्झॅक्टली असं म्हणतो प्रताप. अश्विन म्हणतो खरं तर ह्या केसेस मध्ये ही टेस्ट रिलायबल असतात तरी सुद्धा गाण्याकडे एकदा जाऊन कन्फर्म केलेलं कधीही बेटर असतं असं म्हणतो अश्विन. देवी आहे, मी कोणालाही गरोदरपणाबद्दल सांगण्याआधीच मला सावध केलीस. मी उद्याच डॉक्टरांकडे जाते आणि एकदा काय डॉक्टरांनी मला दिवस गेल्याचं सांगितलं की लगेच मग सगळ्यांना सांगून टाकते घरातल्यांना असं म्हणते. आता इथे सायली तर रात्र झालेली दाखवले बघा प्रेक्षक. अजून तर आता सायली विचार करत बसलेली असते. तर तिला आता आठवतं कसं तिने प्रेग्नन्सी टेस्ट केलेलं असतं आणि तिच्यावर आलेली असते ती लाल रेश, म्हणजे ती प्रेग्नेंट आहे म्हणून आलेलं असतं ना, तर तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. हे सगळं तिला आठवतं बघा प्रेक्षक हो. गरोदरपणाची चाचणी करतात ना त्या पट्टीवरती असं म्हणते आता विमल. ती चाचणी केली होती माझ्या बहिणीने, त्यामध्ये कळलं की ती गरोदर आहे म्हणून असं म्हणते आता इथे विमल. तर तिने आनंदाने सगळ्यांना सांगितलं की ती गरोदर आहे म्हणून. आणि तिच्या सासूने घरात पुजारी ठेवली होती, पण ते लोक जेव्हा डॉक्टरकडे गेले तेव्हा कळलं की ते चाचणी खोटी होती म्हणून. तर आता इथे सायली तोच विचार करत असते. सगळ्यात आधी ही गोष्ट नवरा बायकोने डिस्कस केली पाहिजे तसं म्हणतो अर्जुन, आणि मग सांगायला पाहिजे सगळ्यांना नाही असं म्हणतो तो. खरं तर ह्या होम टेस्ट बऱ्यापैकी रिलायबल असतात, पण तरी सुद्धा एकदा कडे जाऊन कन्फर्म केलं कधीही बेटर असतं असं म्हटलेलं असतं ना अश्विन. हे सगळं आठवतं इथे सायलीला फ्लॅशबॅकमध्ये. तर आता ती विचार करत असते, खूप जास्त विचार करत असते बघा प्रेक्षक हो. तर आता तिला खूप टेन्शन आलेलं असतं या गोष्टीचं. तर तेवढ्यातच अर्जुन येतो, तर तोही खूप टेन्शनमध्ये असतो आणि तो विचार करत असतो. तर आता तो आपल्याच विचारात असतो, तर आता सायली सुद्धा आपल्याच विचारात असते. तर आता इथे अर्जुन खूप टेन्शनमध्ये असलेलं दाखवलंय आणि तो येऊन आपल्या खुर्चीमध्ये बसतो आणि सायली तर आपल्याच टेन्शनमध्ये असते. ती तर बेडवरती बसलेली असते. तर आता तो उभारतो. तर तो चिडून सगळे आपले बुक्स फेकतो बघा प्रेक्षक खाली. तर आता आहो आहो असं म्हणते सायली. काय झालं, काय करताय तुम्ही असं म्हणते सायली. काय झालं, काय झालं असं म्हणते ती. खूप टेन्शन आलंय मला आता असं म्हणतो अर्जुन. काही सुचत नाहीये मला असं म्हणतो आता इथे अर्जुन. आधी वाटत होतं की प्रिया या घरातून गेल्यावर सगळं नॉर्मल होईल असं म्हणतो अर्जुन. सगळं आधीसारखं होईल, पण नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तिने जर जाता जाता खूप प्रॉब्लेम्स करून ठेवले तसं म्हणतो आता इथे अर्जुन. अश्विन अजूनही डिस्टर्ब आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. पूर्ण आजीची अवस्था बघतेस ना तू असं म्हणतो आता इथे अर्जुन. अस्मिताची डिवोर्स केस, हे सगळं कसं हँडल करायचं मला काही कळत नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते आहो हे जे काय आहे त्याला आम्ही दोघे मिळून सामोरे जाणार आहोत असं म्हणते सायली. तर ते तर आहेच कसं म्हणतो अर्जुन, आणि तू आहेस असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण माझ्यात आता कुठलीही टेन्शन घ्यायची अजून ताकद नाही. असं वाटतंय की हे घर हसायचंच विसरलंय असं म्हणतो अर्जुन. आय विश एखादी अशी गोष्ट गुड न्यूज यायला हवी की मग मम्मा डॅड अश्विन अस्मिता पूर्णाची सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल परत येईल असं म्हणतो आता इथे अर्जुन. आय विश असं म्हणतो तो. तर आता इथे सायलीला आनंद होतो. बसा असं म्हणते आता इथे सायलीने बसवते ती अर्जुनला बघा प्रेक्षक, आणि तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर ती बसते आणि तिला समजावायला लागते. मला तुम्हाला एक गंमत सांगायची असं म्हणते ती. सायली प्लीज मला अजून एकही गंमत ऐकायची नाही आहे, त्या मूडमध्ये नाही मी असं म्हणतो तो. तर सायली म्हणते गंमत अशी आहे की देव जेव्हा एक दार बंद करतो तेव्हा दुसरे दार पण उघडतो असं म्हणते आता इथे सायली. जेव्हा तो आपल्याला खूप जास्त दुःख देतो तेव्हाच खूप सुख मिळेल अशी सोय त्याने त्याच वेळेला केलेली असते असं म्हणते आता इथे सायली. तू का बोलतेस, मला काही कळत नाही असं म्हणतात इथे अर्जुन. कळेल कळेल असं म्हणते सायली. मला कालपासून तुमच्याशी काहीतरी बोलायचं असं म्हणते सायली. तर अर्जुन म्हणतो काय. तर आता इथे सायली बघा प्रेक्षक खूप संकोचित होते. काय सांग असं म्हणतो अर्जुन. तर सायली सांगतच नाही. म्हणजे मला कालपासून थोडं बरं वाटत नाही असं म्हणते ती. म्हणजे थोडा अशक्तपण आहे, कुठलाही वास आला की त्रास होतोय. एक दोन वेळा मला गरगरलंच होतं आणि थोडं मळमळलं पण असं म्हणते ती. मला आधी का नाही सांगितलंस तू असं म्हणतो इथे अर्जुन. अश्विनला बोलवतो थांबस म्हणतो. अहो नाही नाही असं म्हणते सायली. म्हणजे त्यांना नका बोलू असं म्हणते ती. तो नाईट शिफ्टला गेला ना, त्याला फोन करतो थांबस म्हणतो अर्जुन. नाही हो असं म्हणते सायली. म्हणजे अश्विन भाऊजींना सांगण्यासारखं नाही असं म्हणते सायली. मग कोणाला असं म्हणतं आता इथे अर्जुन. तर तन्वी म्हणून ओरडते आता इथे पूर्णाची. तन्वी म्हणून आता इथे ओरडते पूर्णाची. परत काय झालं पूर्णाचीला असं म्हणतो अर्जुन. चला असं म्हणतो. तर आता इथे सायली आणि अर्जुन खाली जातात. तर पूर्णाची तन्वी करत असते. तन्वी कुठे असतो असं म्हणते आता इथे पूर्णाची. सगळे येतात घरातले. तन्वी कुठे असं म्हणते पूर्णाची. मी तिच्या खोलीत गेले होते, ती तिथे नाही असं म्हणते आता पूर्णाची. इथे स्वयंपाकघरातही नाही आहे, तर मग गेले कुठे ती असं म्हणते आता पूर्णाची. एवढी का पॅनिक होतेस तू, असेल कुठेतरी असं म्हणतो आता इथे प्रताप. मी गार्डनमध्ये बघते असं म्हणते ती. थांब थांब असं म्हणते अस्मिता. थांब जरा, ती नसेल अगं तिथे असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे सगळे विचार करायला लागतात काय म्हणून. मग कुठे असेल ती असं म्हणते आता इथे पूर्णाची. हे बघा आली सायली असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे अर्जुन आणि सायली एकत्र येतात खाली. तर आता इथे पूर्णाची जवळ येते सायलीच्या. तू वर काय करत होतीस असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता सायली म्हणते मी मामा मामीच्या खोलीत गेले होते अगं.
मला ते सब्जा टाकलेलं पाणी ठेवायचं होतं ना म्हणून असं म्हणते आता इथे सायली. हो पूर्ण आहे असं म्हणते आता इथे कल्पना. तन्वीला मी सांगितलं होतं की आपल्या खोलीमध्ये पाणी नेऊन ठेवू म्हणून असं म्हणते आता इथे कल्पना. बरं बरं असं म्हणते आता पूर्णाची. पण पूर्णाची तू का गेली होतीस माझ्या खोलीत असं म्हणते आता इथे सायली. अगं अश्विनची आज नाईट ड्युटी आहे ना, तर मग म्हटलं रात्रभर तू एकटी असशील त्यापेक्षा माझ्या खोलीत येऊन झोप असं म्हणते आता इथे पूर्णाची. असं सांगायला आलो होते असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर बघा प्रेक्षक, पूर्णाजीने असं समजून घेतलेलं आहे की अश्विनची बायको सायली आहे म्हणून, आणि आता ती तिला आपल्या खोलीमध्ये बोलवते कारण अश्विनची नाईट ड्युटी आहे म्हणून. बघा प्रेक्षक, कसं क्रॉस कनेक्शन केलंय खरंच पूर्णाजीने. सगळ्यांना धक्काच बसतो ऐकून. तर सायली म्हणते पूर्णाजी अगं मी काय लहान आहे का, काही हरकत नाही, झोपेन मी माझ्या खोलीत असं म्हणते ती. तर माझी हरकत आहे ना असं म्हणते आता इथे पूर्णाची. लहानपणी आठवतंय कधी तू इथे आलीस की तुला माझ्याच खोलीत झोपायचं असायचं. तू कधीही गेस्ट रूम मध्ये रविराज आणि प्रतिमा सोबत झोपली नाहीस. तुला एकटं कसं सोडू असं म्हणते आता पूर्णाची. पूर्णाची असं म्हणते आता सायली. मी आता लहानही नाही आहे आणि मला एकटं झोपायची भीती वाटत नाही असं म्हणते सायली. तरी सुद्धा तू आज माझ्याच खोलीत यायचं असं म्हणते पूर्णाची. तर सगळ्यांना धक्काच बसतो ऐकून. मला कसंही करून ह्यांना हे सांगायलाच हवं की मला दिवस गेल्याची शंका येते असं म्हणते सायली. पण मी पूर्णाजीच्या खोलीत गेले तर यांच्याशी कधी बोलू असं म्हणते आता इथे सायली. तर आता सायली बघत असते अर्जुनच्या चेहऱ्याकडे. तर आता इथे सायली हसते. ठीक आहे पूर्णाजी, मी इथे झोपायला तुझ्याकडे असं म्हणते ती. तो पुढे मी आलेच 10 मिनिटांनी असं म्हणते ती. 10 मिनिटं कशाला असं म्हणते पूर्णाची. घरातलं सगळं झालंय ना काम, चल माझ्या बरोबर असं म्हणते पूर्णाची. अगं स्वयंपाकघरातली कामं असेल ना तिला असं म्हणतो आता प्रताप. मग एक दिवसाने तुझ्या बायकोने गेले तर काय बिघडत नाही, तू चल ग असं म्हणते पूर्णाजीने घेऊन जाते आता ती सायलीला. बघा प्रेक्षक हो. तर आता सगळ्यांनाच टेन्शन येते काय म्हणून. सायलीनं हे सगळं नाटक करायला लागतंय त्यामुळे अर्जुन तुमची खूप ओढाताण होत असेल नाही असं म्हणतो आता इथे प्रताप. तर सायलीनंतर ह्या सगळ्याचा खूप त्रास होतोय असं म्हणते आता इथे अस्मिता बिचारी असं म्हणते आता इथे अस्मिता. सायलीचा जीव तर वर खालती होत राहतो असं म्हणते आता इथे कल्पना. इकडे आड तिकडे वीर असं झालंय बिचारीचं असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सगळ्यांना खूप टेन्शन झालेलं असतं. इट्स ओके मम्मा असं म्हणतात इथे अर्जुन. आम्ही जे काय करतोय ते आपल्या पूर्णाचीसाठीच करतोय असं म्हणतात इथे अर्जुन. कोणा दुसऱ्यासाठी नाही करतोय. मी जातो गुड नाईट असं म्हणतो. तर आता झोपायला जातो तर गुड नाईट असं म्हणतात सगळेजण. तर आता तो जातो झोपायला अर्जुन. तर आता इथे चला असं म्हणतो आता इथे प्रताप. तर बाकी सगळे झोपायला जातात. तर आता इथे अर्जुन आपल्या खोलीमध्ये आलेला असतो. तर आता तेवढ्यातच त्याला कॉल येतो. तर आता तो कॉल घेतो. चेतनाचा कॉल असं म्हणतात इथे अर्जुन. इतक्या लेट. तर आता अर्जुन म्हणतो हॅलो बोल. तर चेतन म्हणतो मी वेळाने कॉल केला कारण उद्याची हिअरिंग डेट मिळाली आहे प्रियाच्या केसमध्ये असं म्हणतो तो. व्हॉट असं म्हणतात इथे अर्जुन. उद्याची. अर्जुन चांगलं आहे ना, इतक्या लवकर ही केस संपून जाईल तेवढं बरं आहे असं म्हणतो चैतन्य. ते तर आहेच असं म्हणतो अर्जुन. आणि ही खूप इम्पॉर्टंट केस आहे, आपल्याला दुसऱ्या हिअरिंगची गरज पण पडणार नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. ती फाईल तयार आहे ना तुझ्याकडे, मी सकाळी येतो आणि मग आपण तिथून निघून जाऊ असं म्हणतो तो. हे नको फाईल तयार आहे, आपण ऑफिसमध्येच भेटूया असं म्हणतो अर्जुन. ऑफिसला भेटू आणि मग तिथून जाऊ कोर्टात असं म्हणतो तो. येस असं म्हणतो अर्जुन. फायनली प्रियाला आता जन्मठेप होणारच असं म्हणतो आता इथे अर्जुन. येस असं म्हणतो आता इथे चैतन्य. लेट्स होप फॉर द बेस्ट असं म्हणतो तो. तुला पण असं म्हणतो आता इथे अर्जुन. काय असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे पूर्णाजीला दाखवले आणि सायलीला दाखवले. तर सायली विचार करत झोपलेली असते. काही झालं तरी आता आपण बेबी प्लॅन करायचं नाही असं म्हटलेलं असतो ना अर्जुन. तर हा केस बऱ्याचपैकी रिलायबल असतात पण तरीही गायनेकडे जाऊन कन्फर्म केलं बरं असं म्हटलेलं असतं ना अश्विन. तर आता इथे अर्जुन म्हटलेला असतो एखादी अशी गुड न्यूज मिळावी ज्यानी पुरं घर हसेल असं म्हटलेलं असतं ना अर्जुन. हे सगळं आता इथे सायलीला आठवत असतं आणि तिला विचार येत असतात सगळे. मला लवकरात लवकर यांच्याशी बोलायचे असं म्हणते सायली. पण घरातल्या घरात मला तशी संधी का नाही मिळते असं मग रडायला लागते ती. देवे तुझ्या मनात नक्की आहे तरी काय असं म्हणते आता इथे सायली. तर पुण्याची तिथेच बाजूला बसलेली असते. तर आता बघितलं तर बघूया तर हे काय ते. कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस सुभेदार, तुमची शंका खरी आहे असं म्हणते डॉक्टर. तुमची युरिन टेस्ट केल्यावर असं कन्फर्म झालं की तुम्ही प्रेग्नेंट आहात असं म्हणते ती डॉक्टर. तर आता प्रियाला भेटायला आलेली हवालदार म्हणते की तू प्रेग्नेंट आहेस म्हणून. तर आता इथे प्रिया म्हणते अश्विनला एकदा कळलं ना की मी प्रेग्नेंट आहे म्हणून तर मला नक्की तो स्वीकारेल असं म्हणते प्रिया. मला इथून बाहेर काढेल असं म्हणते ती. तर इथे सायलीनी चष्मा लपवलेला असतो पूर्णाचीचा. तर आता इथे कुठे लपवलास माझा चष्मा असं म्हणून आलेली असते ना पूर्णाची. तर ती म्हणते इथे लहानपणी तू ज्या ठिकाणी पुरायचीस ना चष्मा त्याच ठिकाणी आजही पुरलेला आहेस असं म्हणते आता पूर्णाची. तर आता परत शंका येते सायलीला की तीच खरी तन्वी तर नाही म्हणून. तर आता बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.